तर अमरावती महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे। अमरावती शहरात 3000 पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे। 900 होमगार्ड आणि एक SRPF कंपनी देखील दाखल करण्यात येणार आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत कडक सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे। निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि भयमुक्त पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने व्यापक स्तरावर सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन केले आहे। तर निवडणूक ड्युटीसाठी 92 APIFS 31 पोलीस निरीक्षक आणि 1800 पुरुष आणि महिला पोलीस कर्मचारी निवडणूक कर्तव्यासाठी तैनात करण्यात आले। संवेदनशील भागात करडी नजर ठेवण्यासाठी अमरावती शहरात अतिरिक्त पोलीस दल देखील तैनात करण्यात आले। सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी शहरात 900 होमगार्ड, एक SRPF कंपनी आणि 2 उपविभागीय पोलीस अधिकारी देखील तैनात करण्यात आले। तर बातमी आहे पंढरपुरातून। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत भालके गटाने जातीयवाद प्रचार करून आणि 2 समाजामध्ये भांडण लावून निवडणूक जिंकल्याचा आरोप केलेला आहे। पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी हा आरोप केला। तर यापूर्वी भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे बंधू उमेश परिचारक यांनी देखील भालके यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जातीयवाद केल्याचा आरोप केला होता। त्यानंतर आता आमदार समाधान आवताडे यांनी देखील भालके यांच्यावर जातीयवादाचा आणि 2 समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप केल्याने आता एकच खळबळ माजली आहे। तर म्हणजे सुरुवातीपासूनच काही नॅरेटिव्ह पसरण्याचा त्यांनी प्रयत्न केला। आम्ही सुद्धा तो रोखला होता। म्हणजे प्रत्येक समाजामध्ये जाऊन समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम, खरं म्हणजे निवडणुका विकासाच्या बाबतीवरती, निवडणुका लढवण्याच्या बाबतीत प्रचार झाला पाहिजे, प्रसार झाला पाहिजे। परंतु जातीमध्ये किंवा समाजामध्ये लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।